सुप्रभात विद्यार्थी मित्रांनो, गुरु गोविंद सिंग पब्लिक स्कूल अँड ज्युनियर कॉलेज नाशिक. मी प्रकाश गायकवाड, इयत्ता 7वीचा मराठी विषय शिक्षक आपणास मार्गदर्शन करत आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुमची 26 ऑक्टोंबर 2020 रोजी प्रथम सत्र परीक्षा आहे. या परीक्षेच्या निमित्ताने आपणास शब्दांच्या जाती, वचन व लिंग बदला यावर आधारित मागच्या भागामध्ये उजळणी घेतली. आज आपण समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, विरामचिन्हे व पत्रलेखन या घटकावर आधारित उजळणी घेणार आहोत. व्याकरण विभाग अध्ययन निष्पत्ती. विद्यार्थ्यांना व्याकरणाची कृती सोडवता येईल. 2. विद्यार्थ्यांच्या सर्व संकल्पना स्पष्ट होईल. 3. विद्यार्थ्यांना प्रश्नाचे स्वरूप लक्षात येईल. चला आता आपण उजळणीला सुरुवात करूया. विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या प्रश्नपत्रिकेमध्ये समानार्थी शब्द लिहा. यावर आधारित 1 गुणासाठी प्रश्न येईल. त्यासाठी काही महत्त्वाचे असलेले समानार्थी शब्द यांची उजळणी आता आपण घेऊया. त्यासाठी असलेला शब्द पहिला झाड, वृक्ष. 2 गृहस्थ, माणूस. 3 मेघ, ढग. 4 घर, गृह किंवा सदन. 5 खुळे, वेडे इत्यादी शब्द हे समानार्थी शब्दाचे आहेत. यांचा सराव करावा, परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे आहेत. आता आपण विरुद्धार्थी शब्दाची उजळणी घेऊया. विरुद्धार्थी शब्द यावर आधारित तुम्हाला 1 गुणासाठी प्रश्न येईल. त्यासाठी असलेले काही महत्त्वाचे शब्द यांची आता आपण उजळणी घेऊया. 1 सुरुवात, शेवट. 2 आवड, ना आवड. 3 वर, खाली. 4 यश, अपयश. 5 शुभ, अशुभ इत्यादी शब्द महत्त्वाचे आहेत. या शब्दांचा अभ्यास करा, परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे आहेत. चला आता आपण विरामचिन्हे व त्याचे 9 प्रकार समजून घेऊया. पहिला पूर्णविराम. दुसरा अर्धविराम. तिसरा स्वल्पविराम. चौथा अपूर्णविराम. 5वा प्रश्नचिन्ह. 6वा उद्गारवाचक चिन्ह. 7 अवतरण चिन्ह. 8 संयोग चिन्ह. 9 अपसरण चिन्ह. हे विरामचिन्हाचे 9 प्रकार आहेत. चला आता आपण या विरामचिन्हांचा वापर वाक्यात कसा केला जातो हे उदाहरणादाखल समजून घेऊया. त्यापैकी पहिला पूर्णविराम. वाक्य पूर्ण झाले हे दाखवण्यासाठी पूर्णविरामाचा वापर करतात. उदाहरणार्थ, मी शाळेत जातो या वाक्याच्या शेवटी पूर्णविराम आहे. त्यानंतर मी अभ्यास करतो या वाक्याच्या शेवटीही पूर्णविराम दिलेला आहे. अशा प्रकारे वाक्य पूर्ण झाल्यानंतर वाक्याच्या शेवटी पूर्णविरामाचा वापर केला जातो. त्याचप्रमाणे अर्धविरामाचा वापर वाक्यात कसा केला जातो ते समजून घेऊया. 2 छोटी वाक्य उभयान्वयी अव्ययांना जोडतात तेव्हा तिथे अर्धविराम या चिन्हाचा वापर केला जातो. उदाहरणार्थ, गड आला पण सिंह गेला
हे वाक्य उभयान्वयी अव्ययाने जोडलेले आहे, म्हणून या दोन वाक्यांच्यामध्ये अर्धविरामाचा वापर केला आहे. त्याचप्रमाणे मी खेळणार होतो पण मला कंटाळा आला, हे वाक्य उभयान्वयी अव्ययाने जोडलेले आहे, त्यामुळे या दोन वाक्यांच्यामध्ये अर्धविरामाचा वापर केला आहे. अशा प्रकारे दोन वाक्य जोडण्यासाठी अर्धविरामाचा वापर करतात. चला आता आपण स्वल्पविराम या चिन्हाचा वापर वाक्यात कसा केला जातो ते समजून घेऊया. एकाच जातीचे शब्द लागोपाठ आल्यास हे स्वल्पविराम चिन्ह वापरतात. उदाहरणार्थ सचिन, राम, श्याम, गणेश, वरद, सदानंद या नामाच्या मध्ये स्वल्पविरामाचा वापर केलेला आहे. त्याचप्रमाणे नाशिक, नांदेड, पुणे, मुंबई, अकोला, मनमाड या ठिकाणी शहरांची यादी तयार करण्यासाठी त्यामध्ये स्वल्पविरामाचा वापर केलेला आहे. आता आपण अपूर्ण विरामाचा वापर वाक्यात कसा केला जातो ते समजून घेऊया. वाक्याच्या शेवटी तपशील देतात त्यावेळी अपूर्ण विरामचिन्हे वापरतात. उदाहरणार्थ नामाचे प्रकार पुढील प्रमाणे, त्या ठिकाणी अपूर्ण विरामाचा वापर केलेला आहे. नंबर 1 सामान्य नाम, विशेष नाम, भाववाचक नाम. अशा प्रकारे वाक्याच्या शेवटी तपशील देताना अपूर्ण विराम या चिन्हाचा वापर करतात. आता आपण प्रश्नचिन्हाचा वापर वाक्यात कुठे केला जातो ते समजून घेऊया. प्रश्न विचारल्यानंतर वाक्याच्या शेवटी प्रश्नचिन्हाचा वापर करतात. उदाहरणार्थ राम अभ्यास झाला नाही का, या वाक्याच्या शेवटी प्रश्नचिन्ह दिलेले आहे. त्यानंतर आई गावाला गेली नाही का, या वाक्याच्या शेवटीही प्रश्नचिन्ह आहे. अशा प्रकारे प्रश्न विचारल्यानंतर वाक्याच्या शेवटी प्रश्नचिन्ह याचा वापर करतात. त्यानंतर उद्गारवाचक चिन्हाचा वापर कुठे करतो ते समजून घेऊया. मनातल्या भावना व्यक्त करण्यासाठी उद्गारवाचक चिन्हाचा वापर केला जातो. उदाहरणार्थ बाप रे केवढा मोठा साप, या वाक्यामध्ये बाप रे या शब्दातून मनातल्या भावना व्यक्त होतात, त्यामुळे त्या शब्दानंतर उद्गारवाचक चिन्हाचा वापर केला आहे. त्याचप्रमाणे अरे देवा फार वाईट झालं, या वाक्यामध्येही उद्गारवाचक चिन्हाचा वापर केलेला आहे. अशा प्रकारे मनातल्या भावना व्यक्त करण्यासाठी उद्गारवाचक चिन्हाचा वापर करतात. चला आता आपण अवतरण चिन्हाचे 2 प्रकार व त्यांचा वाक्यात उपयोग कसा केला जातो ते समजून घेऊया. पहिला एकेरी अवतरण चिन्हे. एकेरी अवतरण चिन्ह एखाद्या शब्दावर जोर देताना किंवा दुसऱ्याचे मत सांगताना वापरतात. उदाहरणार्थ गांधीजींनी चले जाओ ही घोषणा दिली, या वाक्यामध्ये चले जाओ या शब्दाला ठळक करण्यासाठी एकेरी अवतरण चिन्हाचा वापर केला आहे. त्याचप्रमाणे दुहेरी अवतरण चिन्ह. दुहेरी अवतरण चिन्ह बोलणाऱ्यांच्या तोंडाचे शब्द देताना वापरतात. उदाहरणार्थ शरद म्हणाला मी सहलीला येईल, या वाक्यामध्ये मी सहलीला येईल हे वाक्य दुहेरी अवतरण चिन्हामध्ये घेतले आहे. अशा प्रकारे दुहेरी अवतरण चिन्हांचा वापर बोलणाऱ्याच्या तोंडाचे शब्द देताना वापरतात. विरामचिन्हाचा 8वा प्रकार संयोग चिन्ह. 2 शब्द जोडताना संयोग चिन्हाचा वापर करतात. त्याचप्रमाणे ओळींच्या शेवटी शब्द अपूर्ण राहिल्यास संयोग चिन्ह वापरतात. उदाहरणार्थ विद्यार्थी प्रतिनिधी, या 2 शब्दांच्या मध्ये संयोग चिन्हांचा वापर केलेला आहे. त्याचप्रमाणे मला निबंध लिहायला खूप आवडतो, या वाक्यामध्ये देखील संयोग चिन्हाचा वापर केला आहे. परीक्षेसाठी तुम्हाला विरामचिन्हे यावर आधारित विरामचिन्हांच्या जोड्या लावा
अशा प्रकारचा प्रश्न येईल। यासाठी तुम्हाला 2 गुण मिळतील। त्यासाठी तुम्हाला विरामचिन्हे व विरामचिन्हांचे प्रकार हे दोन्ही लक्षात ठेवावे लागतील आणि त्याप्रमाणे तुम्हाला सराव करावा लागेल। विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या प्रश्नपत्रिकेतील 5वा विभाग उपयोजित लेखन यामध्ये पत्रलेखन हा एक घटक असतो। पत्रलेखनामध्ये आपण अनौपचारिक पत्राची उजळणी घेऊया। अनौपचारिक पत्र लिहिताना खालील गोष्टी लक्षात ठेवणे अत्यंत आवश्यक आहे। त्यासाठी पहिला, पत्राचा विषय नीट समजून घ्यावा। 2. प्रथम डाव्या कोपऱ्यात तारीख लिहावी। 3. ज्या व्यक्तीस पत्र लिहायचे आहे तिचा योग्य तो उल्लेख करावा। म्हणजे मित्राला पत्र असेल तर प्रिय, आपल्यापेक्षा मोठ्यांना पत्र असेल तर आदरणीय, तीर्थरूप असा उल्लेख असावा। प्रिय मित्र, सप्रेम नमस्कार किंवा ती आई, बाबा किंवा इतरांना शिसानविवी असा मायना असावा। 4. येथे पत्राचा विषय लिहिण्याची गरज नाही। 5. विषयाप्रमाणे प्रेम, आपुलकी वाटेल असे लेखन करायला हवे। त्यांचे क्षेमकुशल विचारावे। 6वा मुद्दा, शेवटी डावीकडे पत्र पाठवणाऱ्यांचा पत्ता लिहिणे अत्यंत आवश्यक आहे। इत्यादी मुद्द्यांचा विचार करून पत्रलेखन करावे, कारण परीक्षेसाठी तुम्हाला यावर आधारित 4 गुण आहेत। चला आता आपण पत्रलेखनाचा एक नमुना समजून घेऊया। तुमचा मित्र 400 मीटर धावण्याच्या स्पर्धेत जिल्हा पातळीवर प्रथम आला आहे। मित्र या नात्याने मित्राचा गौरव करणारे पत्र लिहा किंवा पुढील स्पर्धेसाठी प्रोत्साहन देणारे पत्र लिहा। या 2 पत्रांपैकी एक पत्राचे लेखन करावे। चला आता आपण पत्रलेखनाचा नमुना समजून घेऊया। दिनांक 3 जुलै 2020। मायना, प्रिय मित्र राहुल। मित्रा, अगदी मनापासून अभिनंदन हं तुझे। आजच्या वर्तमानपत्रात मी ती बातमी वाचली। 400 मीटर धावण्याच्या जिल्हा क्रीडा स्पर्धेत तू पहिला आलास ना। अटीतटीची झाली म्हणे ती स्पर्धा, पण तू सुरुवातीपासून एवढा वेग कायम ठेवलास की तुझा पहिला क्रमांक अगदी वादातीत ठरला म्हणे। गेल्या वर्षी हे यश तुला हुलकावणी देऊन गेले होते, तरीही नाउमेद न होता तू वर्षभर कसून सराव केलास। त्याच मेहनतीला हे यश मिळाले, किंबहुना तू आपल्या मेहनतीने आणि चिकाटीने हे यश खेचून आणलेस। म्हणूनच तर तुझे पुन्हा एकदा अभिनंदन। आता जिल्हा परिषदेकडून तुला शिष्यवृत्ती मिळेल, अधिक चांगल्या प्रकारे मिळेल व राज्य पातळीवरील स्पर्धेत सांगली जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करण्याची संधीही मिळेल। याही स्पर्धेत तुला असेच उत्तम यश मिळो अशी शुभेच्छा। तुझा अभ्यास उत्तम चालू असेलच। तुझ्या आई व बाबांना साष्टांग नमस्कार। त्यानंतर पत्राचा शेवट करताना तुझाच मित्र असे लिहून त्याखाली पत्र लिहिणाऱ्याचे नाव अ ब क असे लिहावे। त्यानंतर पत्र लिहिणाऱ्याचा पत्ता सीता निवास, मिरोड, नाशिक। त्यानंतर ईमेल abc123@gmail.com। अशा प्रकारे पत्रलेखन केल्यानंतर तुम्हाला उत्तम गुण मिळतील। त्यासाठी पत्रलेखनाचा सराव करावा। अशा प्रकारे आज आपण समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, विरामचिन्हे, पत्रलेखनाचा नमुना इत्यादी घटकांची उजळणी घेतली। स्वाध्याय, दिलेले प्रश्न व उत्तरे वर्गपाठाच्या वहीत लिहा व सराव करा। अशा प्रकारे परीक्षेसाठी असलेल्या अभ्यासक्रमाची उजळणी संपली आहे। परीक्षेसाठी तुम्हा सर्वांना माझ्याकडून मनापासून शुभेच्छा। धन्यवाद।